नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। जसं की आपल्याला माहिती आहे की RTO AMVI मेन्स एक्झामिनेशन या परीक्षेच्या तयारीसाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली होती। आपले जे क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, तसेच जे बाहेरचे विद्यार्थी आहेत आणि जे फक्त टेस्ट देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या टेस्ट सिरीज होती। त्याच्यामध्ये 2 वेळेला आपण टेस्ट सिरीज कंडक्ट केली। पहिल्या स्लॉटमध्ये 3 फुल सिलेबस टेस्ट किंवा फुल लेंथ टेस्ट होत्या आणि सेकंडमध्ये फुल लेंथ टेस्ट होत्या, ज्या 3 होत्या। तर जी सेकंड स्लॉट मधली झाली त्याच्यामधलं एक्सप्लेनेशन आणि आत्ता जी लवकरच एग्जाम होणार आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची तयारी कशी करायची आणि कशा पद्धतीने मॅक्सिमम मार्क्स या विषयामध्ये घ्यायचे याचा हा व्हिडिओ आपण प्रोव्हाइड करतोय इन्फिनिटी अकॅडमी तर्फे। आपल्या ज्या 3ही टेस्ट झालेल्या आहेत सेकंड स्लॉट मधल्या, त्याच्यामधला जो इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा विषय आहे या विषयाचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये आहे। तसंच अजूनही ॲडिशनल काही इम्पॉर्टंट पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट हे मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो। तर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे जे क्वेश्चन्स होते, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया फुल सिलेबस टेस्ट 1 मध्ये। तुम्हाला माहिती आहे ज्यांनी ही सॉल्व केलेली आहे टेस्ट त्यांना माहिती आहे की कुठले कुठले क्वेश्चन्स होते। दे आर वेटिंग ओनली फॉर द एक्सप्लेनेशन सेशन। आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट दिली नसेल पण त्यांना वाटत असेल की अजूनही कुठले क्वेश्चन्स आपण इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचे सॉल्व करावे की जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम मार्क मिळवता येईल, तर हे तुम्ही नक्कीच बघा विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचं एक्सप्लेनेशन सेशन आपण स्टार्ट करतोय। तर इथे बघा, पहिला क्वेश्चन होता फुल सिलेबस टेस्ट 1 मधला, रेक्टिफायर हॅज द लोएस्ट फॉरवर्ड रेजिस्टन्स। आता हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन नंबर आहे 111। मी आता तुम्हाला सांगितलं की सेकंड स्लॉट मध्ये फुल सिलेबस टेस्ट जो 1 होती त्याच्यामधला हा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स जो भाग होता त्याच्यामधले हे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यामधला आपण पहिला क्वेश्चन बघतोय अँड दॅट इज नथिंग बट द क्वेश्चन नंबर 111, रेक्टिफायर। आता बघा, इन्स्टंट आपल्याला पटकन तुम्हाला माहिती पडलं पाहिजे की काय पर्टिक्युलर क्वेश्चन विचारलेला आहे। रेक्टिफायर डायरेक्ट इमेज तयार झाली पाहिजे। रेक्टिफायर कन्वर्ट AC into not only DC but it just have some unwanted AC. This unwanted AC is known as a ripple. म्हणजेच रेक्टिफायर काय करतो, AC ला कन्वर्ट करतो प्युअर DC मध्ये का नाही तर इम्प्युअर DC मध्ये, आणि त्या DC ला काय म्हणतात, इट इज नथिंग बट द अनप्युअर पार्ट और इट इज नथिंग बट द पल्सेटिंग DC। ओके, म्हणजे जेव्हा तुम्हाला क्वेश्चन रीड केल्याबरोबर तुम्हाला ॲडिशनल माहिती मिळाली पाहिजे। त्यानंतर दुसरा पर्टिक्युलर पॉइंट याच्यावरनं लक्षात आला पाहिजे की रेक्टिफायर आहे म्हणजे याच्यामध्ये काय यूज होतो मित्रांनो, डायोड यूज होतो। ओके, मग डायोड यूज होतो तर डायोडची इमेज तुमच्या समोर पटकन आली पाहिजे, त्याचे 2 टर्मिनल तुमच्या समोर आले पाहिजे। तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की इट इज अ युनिडिरेक्शनल डिव्हाइस, करंट ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम एनोड टू कॅथोड। म्हणजे ह्या गोष्टी पटापट तुमच्या लक्षात आल्या पाहिजे। मग हेही लक्षात आलं पाहिजे की डायोड हा फक्त फॉरवर्ड मध्ये काम करतो, म्हणजे कंडक्ट करंट जो आहे तो फक्त फॉरवर्ड मध्ये होतो। करंट फॉरवर्ड मध्ये कंडक्ट होतो म्हणजे रेजिस्टन्स कसा असला पाहिजे, लो असला पाहिजे। ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पटकन तुमच्या लक्षात आल्या पाहिजे। मग रेक्टिफायर हॅज द लोएस्ट फॉरवर्ड रेजिस्टन्स, मग लोएस्ट फॉरवर्ड रेजिस्टन्स कशामध्ये आहेत, मग गॅस ट्यूब, सॉलिड स्टेट, व्हॅक्यूम ट्यूब, नन ऑफ अबो। एक लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही एक्झामला जाणार आहात त्याच्यामध्ये असे काही क्वेश्चन्स असणार आहेत की ज्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये तर तुमचा सिलेबसच असणार आहे, सिलेबस मधलेच पॉइंट असणार आहे। मग ते डायोड असो, BJT असो, UJT असो, मायक्रोप्रोसेसर असो, ॲम्प्लिफायर असो, पण ऑप्शनमध्ये मात्र असे काही वर्ड्स असू शकतात की जे तुम्ही वाचलेले नाहीत, जे तुमच्या ध्यानात नाहीत किंवा जे तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले नाहीत। मग अशा वेळेस जे वाचलेले आहेत, रीड केलेले आहेत, सिलेबसशी निगडीत आहेत त्या क्वेश्चनवर, त्या पॉइंटवर लक्षात ठेवा। जेव्हा आपण डायोड स्टडी केला मित्रांनो त्यावेळेस आपण म्हटलं होतं की सेमीकंडक्टर मटेरियल पासून तो बनलेला असतो आणि सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजेच काय, सॉलिड स्टेट डिव्हाइस। ओके, सॉलिड स्टेट डिव्हाइस, हे जे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहेत हे कसे आहेत, सॉलिड स्टेट डिव्हाइसेस आहेत। व्हॅक्यूम ट्यूब, गॅस ट्यूब, दीज आर नथिंग बट द ओल्ड, वी कॅन से दॅट डायोड्स आर मेथड्स by means of which the electronic circuits are made.
पण याच्यामध्ये जेव्हा रेक्टिफायर आणि लोएस्ट फॉरवर्ड रेजिस्टन्स आहे तर त्याच्यामध्ये आन्सर काय आहे? सॉलिड स्टेट डिव्हाइस. म्हणजे तुमचा फर्स्ट सिलेबस टेस्ट जी फुल लेंथची आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 111 जो आहे त्याचं आन्सर आहे तुमचं बी. नेक्स्ट हे बघा, स्कॅनिंग रेट हा तुमचा जास्त असला पाहिजे. क्वेश्चन रीड करताना केअरफुली आणि न चुकता पटकन तुम्हाला तो स्कॅन झाला पाहिजे. म्हणजे त्याच वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला हा क्वेश्चन जमणार आहे की नाही. आय एम टॉकिंग अबाउट ओनली द इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, कारण बऱ्याचदा आपल्याला इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स थोडासा हार्ड जात असतो. ओके, पण आता सगळे क्वेश्चन्स आपल्यासाठी सारखे आहेत. आता ह्या लेवलला आपला अभ्यास झालेला आहे, त्याच्यामुळे आता जास्त चिंता नाही करायची. तर जे अवेलेबल आहे त्याला पटकन हाता वेगळं करायचं. द आउटपुट इम्पिडन्स ऑफ द ट्रान्झिस्टर कनेक्टेड इन अरेंजमेंट इज द हायेस्ट. आता लक्षात घ्या, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे, कॉमन बेस कॉन्फिगरेशन आहे, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन आहे. याच्यामध्ये आपण ऑलरेडी कंपॅरिझन केलेलं आहे. मग कंपॅरिझन कुठल्या पॉइंटवर केलेलं आहे की इनपुट इम्पिडन्स किती आहे, आउटपुट इम्पिडन्स किती आहे, गेन किती आहे. बरोबर आहे. तर याचा एक टेबलच मित्रांनो तुमच्याकडे आहे. तो टेबल रिकॉल करायला मी नेहमी सांगत असतो आणि त्या टेबलवरनं पटकन माहिती पडेल की तुमचं आन्सर काय आहेत. आता एक लक्षात घ्या की आउटपुट इम्पिडन्स ऑफ अ ट्रान्झिस्टर कनेक्टेड इन विच अरेंजमेंट. तर एक आहे नन ऑफ द अबो. ओके, एक आहे कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर, म्हणजे सीई सीबी सीसी. आता याचं जर कंपॅरिझनचा टेबल तुम्ही बघितला तर इन्स्टंट तुमच्या लक्षात येईल की जो आउटपुट इम्पिडन्स जो आहे स्पेसिफिकली तो हायेस्ट कशामध्ये आहे तर कॉमन बेसमध्ये आहे. तो क्वेश्चन नंबर 112 ऑप्शन इज बी. येते लक्षात. पण आता हाच क्वेश्चन एक्झाम मध्ये येईल असं नाही. मग या केसमध्ये हा बेंचमार्क क्वेश्चन झाला. इथे आउटपुट इम्पिडन्स म्हटलं, तुम्ही इथे इनपुट इम्पिडन्स बनवू शकता. त्याचं आन्सर काय राहील? वेगळं राहील. तो टेबल तुम्ही रिकॉल करा. त्यानंतर इथे हायेस्ट म्हटलंय, याच्या जागी लोएस्ट म्हणू शकता. म्हणजे तुमचा परत ऑप्शन चेंज झालाय. म्हणजे क्वेश्चनवर न जाता तुम्ही जर हा टेबल व्यवस्थित केला, कारण हा टेबल तुम्ही स्पेसिफिकली कुठल्याही नोटबुक असेल, कुठलंही रेफरन्स बुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू आहे, बीटाची व्हॅल्यू आहे, गॅमाची व्हॅल्यू आहे. त्याच्यामध्ये इनपुट रेजिस्टन्स आहे, आउटपुट रेजिस्टन्स आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अप्लिकेशन्स आहेत त्या टेबलमध्ये. तर हा टेबल जर तुम्ही केला तर ह्या प्रकारचे कुठलेही क्वेश्चन्स, कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. द पॉवर गेन ऑफ अ ट्रान्झिस्टर कनेक्टेड इन अरेंजमेंट इज द हायेस्ट. परत बघा, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, कुठलाही चेंज झालेला नाही. ऑप्शन चेंज झालेत का बघा. ऑप्शन इथे जे होते तेच ऑप्शन इथे आहेत. म्हणजे ऑप्शन चेंज झाले नाही, फक्त क्वेश्चन चेंज केला. मग क्वेश्चन कशावर विचारू शकतात? गेनवर विचारू शकतात, इनपुट रेजिस्टन्सवर विचारू शकतात, आउटपुट रेजिस्टन्सवर विचारू शकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर पॉवर गेनवर विचारू शकतात, व्होल्टेज गेनवर विचारू शकतात, एपी असेल, एव्ही असेल, करंट गेनवर विचारू शकतात, अप्लिकेशनवर विचारू शकतात. बघा, म्हणजे तुमचे ऑप्शन्स फिक्स आहेत. कुठले ऑप्शन आहे? एकतर कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर किंवा ऑल ऑफ अबो. ऑल ऑफ अबो किंवा हाच ऑप्शन असा असू शकतो, नन ऑफ दिस, नन ऑफ दिस. ओके. इथे पॉवरशी रिलेटेड विचारलंय मित्रांनो, पॉवर. मग पॉवर सगळ्यात जास्त कुठल्या कॉन्फिगरेशन मध्ये मिळते? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये. तर ए कॉमन बेस आहे म्हणजे नाही, बी येस इट इज. आता हा जर ओके असेल तर परत लक्षात घ्या, दुसरे ऑप्शन सुद्धा चेक करायचे. इथे जरी एकच ऑप्शन बरोबर असेल, बाकीच्या केसमध्ये दोन्ही ऑप्शन चेक करायचे. कारण एखाद्या वेळेस हा जर ऑप्शन बरोबर असेल तर शेवटचा ऑप्शन मग बोथ बी अँड सी असू शकतो. ओके. आता हा इथे चुकीचा आहे म्हणजे नक्कीच हा चुकीचा आहे. तो कॉमन इमिटर क्वेश्चन नंबर 113 ऑप्शन बी इज करेक्ट फ्रॉम द फुल लेंथ टेस्ट 1. नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेटिंग पॉइंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ. मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की कुठलाही क्वेश्चन रीड केला की या स्टेजला त्याच्याशी निगडीत सगळ्या इमेजेस, सगळे फॉर्म्युले, सगळे रिलेशन्स हे तुम्हाला क्लिक झाले पाहिजे. ऑपरेटिंग पॉइंट म्हटल्याबरोबर ऑपरेटिंग पॉइंट कशावर असतो तर डीसी लोड लाईनवर असतो. कशावर असतो? डीसी लोड लाईनवर असतो. डीसी लोड लाईन कुठल्या दोन पॅरामीटरच्या ग्राफवर प्लॉट करतो? व्हीसीई आणि आयसी. व्हीसी म्हणजे व्होल्टेज बिटवीन कलेक्टर आणि इमिटर, अँड आयसी म्हणजे कलेक्टर
करंट. बरोबर आहे. आता ही काय झाली, ही झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक कुठल्या कॉन्फिगरेशन मध्ये झाली, कॉमन इमिटर. आणि याच्यामधला जो सेंटर पॉइंट असतो त्याला काय म्हणतात, क्यू पॉइंट और क्वेश्चन पॉइंट. ओके. आणि तो कुठल्या रिजन मध्ये असतो मित्रांनो, तो असतो ऍक्टिव्ह रिजन मध्ये. म्हणजे एक क्वेश्चन वाचल्याबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्स्टंट रिकॉल झाल्या पाहिजेत. ओके. मग क्वेश्चन काय, ऑपरेटिंग पॉइंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, मी आता सांगितलं, यालाच ऑपरेटिंग पॉइंट म्हणतात, यालाच क्वेश्चन पॉइंट म्हणतात. ओके. तो क्वेश्चन पॉइंट, तर दिस इज नथिंग बट द करेक्ट आन्सर. आता कट ऑफ पॉइंट म्हणतात का, नाही. मग कट ऑफ पॉइंट दुसरा कुठला असतो का, नाही. पण काय असतं, कट ऑफ रिजन असतं. ओके. त्यानंतर सॅच्युरेशन पॉइंट असतो का, असला कुठलाच पॉइंट नसतो. पण काय असतं, सॅच्युरेशन रिजन असतं, सॅच्युरेशन रिजन असतं. ओके. म्हणजे या ग्राफमध्ये किती रिजन्स आहेत, सॅच्युरेशन रिजन, ऍक्टिव्ह रिजन, कट ऑफ रिजन. याच्यावरती दुसरा कुठला क्वेश्चन विचारू शकतात, सॅच्युरेशन रिजन मध्ये काय होतं. मग सॅच्युरेशन रिजन मध्ये काय होतं, ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अ ऑन स्विच. कट ऑफ रिजन मध्ये काय होतं, ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज ऑफ स्विच. आणि ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय होतं, ट्रान्झिस्टर ऍक्ट ॲज अन एम्प्लिफायर. ओके. मग याच्यावर अजून कुठला क्वेश्चन विचारू शकतात, की सॅच्युरेशन रिजन साठी जे दोन तुमचे स्पेसिफिकली ज्याला म्हणतो आपण, की जे दोन बायस आहेत किंवा जंक्शन्स आहेत ते कसे असले पाहिजे, कलेक्टर टू बेस जंक्शन अँड कलेक्टर टू इमिटर जंक्शन कसे असले पाहिजे, त्याच्यावरती क्वेश्चन होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कलेक्टर टू इमिटर जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस अँड कलेक्टर टू बेस जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस. असं असेल तर ट्रान्झिस्टर कुठल्या रिजन मध्ये काम करतो, तर तो असतो ऍक्टिव्ह रिजन मध्ये. आणि तो काय म्हणून काम करतो, एम्प्लिफायर म्हणून काम करतो. जर हे दोन्ही रिजन सेम असेल, फॉरवर्ड बायस आणि फॉरवर्ड बायस, त्या केसमध्ये ट्रान्झिस्टर असतो तुमचा कुठल्या रिजन मध्ये, सॅच्युरेशन रिजन मध्ये. आणि तो काय म्हणून काम करतो, ऑन म्हणून काम करतो. आणि दोन्ही जर रिव्हर्स बायस जंक्शन असेल तर ट्रान्झिस्टर कुठल्या रिजन मध्ये काम करतो, कट ऑफ रिजन मध्ये. आणि काय म्हणून काम करतो, ऑफ रिजन. हे जर टेबल तुम्हाला लक्षात राहिला तर ह्या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. येते लक्षात. मग इथे आन्सर काय आहे, 114. ऑप्शन इज सी, दॅट इज ऑप्शन इज ए अँड दॅट इज नथिंग बट द क्वेश्चन पॉइंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अ प्रॉपर एम्प्लिफिकेशन. प्रॉपर एम्प्लिफिकेशन म्हणजेच काय, तर प्रॉपर एम्प्लिफिकेशन म्हणजे फेथफुल एम्प्लिफिकेशन. फेथफुल एम्प्लिफिकेशन. फेथफुल एम्प्लिफिकेशनच्या 3 कंडिशन्स आहेत. इमिटर टू बेस जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस, कलेक्टर टू बेस जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस, आणि झिरो व्हॅल्यू कलेक्टर करंट. ओके. किंवा झिरो सिग्नल कलेक्टर करंट. ओके. द प्रॉपर एम्प्लिफिकेशन बाय अ ट्रान्झिस्टर सर्किट, द ऑपरेटिंग पॉइंट शुड बी. आता ऑपरेटिंग पॉइंट शुड बी ॲट द सेंटर. ऑपरेटिंग पॉइंट शुड बी ॲट द सेंटर ऑफ द डीसी लोड लाईन. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके. मग ॲट द एंड का, नाही. मिडल, यस, आत्ताच आपण डायग्राम काढली होती. हा झाला डीसी लोड लाईन आणि याच्या कुठे असायला पाहिजे, सेंटरला, मिडलला असायला पाहिजे ऑपरेटिंग पॉइंट. तर आणि तरच फेथफुल एम्प्लिफिकेशन होऊ शकतं. फेथफुल एम्प्लिफिकेशन म्हणजे काय, दी एम्प्लिफायर विच प्रोड्यूस दी एम्प्लिफिकेशन प्रॉपरली विदाउट इंट्रोड्युसिंग एनी नॉइज. आणि 3 कंडिशन कुठल्या सांगितल्यात मी, पहिली सांगितली कलेक्टर टू इमिटर जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस, ही एक कंडिशन झाली. कलेक्टर टू बेस जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस, ही काय झाली, तुमची सेकंड कंडिशन झाली. आणि तिसरी आहे प्रॉपर झिरो कलेक्टर करंट सिग्नल. ओके. तर दीज आर नथिंग बट द 3 कंडिशन्स. ओके. मग इथे मिडल हे कंप्लीट करेक्ट आन्सर आहे, हे दोन्हीही चुकीचे आन्सर आहेत. नेक्स्ट, अ सेमीकंडक्टर इज फॉर्म बाय विच टाइप ऑफ बॉन्ड्स. आता बघा, आता जे स्टडी केलंय आपण, सगळ्यात महत्वाचं, सेमीकंडक्टर म्हणजे काय, असं मटेरियल ज्याची कंडक्टिव्हिटी कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये आहे, ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत,
4 इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत फुलफिल होण्यासाठी 8 लागतात. मग हे 4 कोणाला देतही नाही आणि कोणी याला 4 इलेक्ट्रॉन देतही नाही. मग अशा वेळेस जर आपण बघितलं तर त्या केसमध्ये स्पेसिफिकली एक लक्षात ठेवायचं की हा जो आहे हा टेट्राव्हॅलेंट पर्टिक्युलर बॉन्ड आहे. मग या केसमध्ये तो काय करतो? शेजारच्या ॲटम सोबत बॉन्ड काय करतो किंवा फ्री इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. आणि मग तो ऍक्च्युअल मध्ये काय शेअर करत असतो? तर तो व्हॅलन्सी शेअर करत असतो. ओके, तर दॅट्स व्हाय इट इज नोन ॲज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. मग दुसरा बॉन्ड कुठल्या प्रकारचा आहे? तर आयोनिक बॉन्ड आहे. जसं सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हा याच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड, कारण ते आयन शेअर करतात. आणि हा कुठला बॉन्ड आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, जिथे व्हॅलन्सी शेल होते, व्हॅलन्सी शेअर होते. मग इलेक्ट्रोव्हॅलेंट असलं काही नसतं आणि कोऑर्डिनेट हेही काही नसतं, आणि हे तर ऑल ऑफ अबो आहे. तो व्हॉट इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड? द बॉन्ड बिटवीन द ॲटम्स बाय शेअरिंग द व्हॅलन्सी or by sharing the valence electron is called as the specific, we can say that particular valence electron. Okay, so this is nothing but the basic idea. Okay, so this is nothing but the covalent bond. Covalent bond is always in semiconductor material. Next question. A pentavalent impurity has valence electrons. एक लक्षात ठेवा, जर आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असेल तर दॅट इज नथिंग बट द टेट्राव्हॅलेंट. जर 3 इलेक्ट्रॉन्स असेल तर दॅट इज नथिंग बट द ट्रायव्हॅलेंट. आणि जर 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला म्हणतो आपण पेंटाव्हॅलेंट. मग क्वेश्चन काय आहे की पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी जी आहे ही वाली, याच्यामध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात? तर 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. तर ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. मग हा ऑप्शन कधी असेल? पेंटाव्हॅलेंटच्या जागी मी जर टेट्राव्हॅलेंट म्हटलं तर 4 ऑप्शन येईल, म्हणजे ए ऑप्शन येईल. मी जर इथे ट्रायव्हॅलेंट म्हटलं तर इथे एखादा ऑप्शन काय असेल? 3 वाला असेल. येते लक्षात? आता हाच क्वेश्चन बघा, हाच क्वेश्चन कशा प्रकारे विचारू शकतात. आता पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आणि ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी, पेंटाव्हॅलेंट आणि ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी जी आहे, जेव्हा मी पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो तर एन टाईपचा सेमीकंडक्टर मटेरियल तयार होतो. आणि मी जेव्हा ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो त्यावेळेस पी टाईप मटेरियल किंवा सेमीकंडक्टर तयार होतं. ओके, मग हे सुद्धा लक्षात ठेवा की कुठले पर्टिक्युलर तुमचे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल AS आर्सेनिक, फॉस्फोरस हे कुठल्या टाईपचे इम्प्युरिटी आहेत? हे पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे. ओके, तर पेंटा म्हणजे 5, जर इथे टेट्रा असतं तर 4, जर ट्राय असतं तर 3. ओके, या लेवलचा जरी क्वेश्चन आला नाही तर या टाईपचे क्वेश्चन्स मित्रांनो येऊ शकतात. तो क्वेश्चन नंबर 117 फ्रॉम फर्स्ट पर्टिक्युलर फुल सिलेबस टेस्ट, ऑप्शन इज बी. नेक्स्ट, अ झीनर डायोड इज ऑलवेज कनेक्टेड. झीनर म्हटल्याबरोबर आपल्याला सिम्बॉल लक्षात आला पाहिजे, झेड. हा ॲनोड, हा कॅथोड. महत्वाचे पॉइंट लक्षात आले पाहिजे. इट इज अ रिव्हर्स बायस डायोड. रिव्हर्स बायस डायोड. कसा डायोड आहे? रिव्हर्स बायस. काय म्हणून यूज होतो? व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून. काय म्हणून यूज होतो? व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून. मग क्वेश्चन काय आहे? झीनर डायोड इज ऑलवेज कनेक्टेड ए रिव्हर्स बायस. तो ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस, फॉरवर्ड बायस, आयदर रिव्हर्स और फॉरवर्ड बायस. रिव्हर्स बायस इज करेक्ट आन्सर. मग आता याच टाईपचे क्वेश्चन्स कुठले होऊ शकतात? झीनरच्या जागी काय असू शकतं? झीनरच्या जागी एलईडी असू शकतं, झीनरच्या जागी फोटो डायोड असू शकतं, फोटो डायोड. झीनरच्या जागी सिंपल पीएन जंक्शन डायोड असू शकतं, त्याच्या जागी व्हॅरेक्टर डायोड असू शकतं. ओके, म्हणजे एवढ्यासाठी तुम्ही हे चेक करा की तो डायोड कशा टाईपचं कनेक्शन आहे. मग ह्याच्यासाठी सोल्युशन बघा, आपण क्लास नोट्समध्ये घेतलेला आहे. एक टेबलच दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे डायोड्स आहेत, त्याची बायसिंग आहे, त्याचं वर्किंग आहे, मटेरियल आहे. मटेरियल फक्त एलईडी मध्ये वेगळं आहे.
एलईडी मध्ये कुठलं मटेरियल आहे? गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम फॉस्फॉइड, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फॉइड. आणि बाकी सगळ्यांसाठी कुठलाही डायोड असो, सगळ्यांसाठी मटेरियल फक्त दोनच, आयदर सिलिकॉन और जर्मेनियम. येते लक्षात? मग या टाइपचे जर क्वेश्चन आले की कुठल्या बायासिंग मध्ये कन्वर्ट करतात, तो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या केसमध्ये हे सिंपल क्वेश्चन आहे, असे जर आलेत तर तुमचे मार्क बिलकुल जायला नको. नेक्स्ट क्वेश्चन. इन द ब्रेकडाउन रिजन अ झीनर डायोड बिहेव्स लाईक अ. झीनर डायोड रिव्हर्स बायस आहे म्हणून त्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती या क्वाड्रंट मध्ये असणार. इकडे असणार तुमचं झीनर व्होल्टेज, सॉरी झीनर व्होल्टेज रिव्हर्स मधलं, आणि इकडे असणार झीनर करंट रिव्हर्स मधला. आणि आपल्याला कॅरेक्टरिस्टिक माहिती आहे, कॅरेक्टरिस्टिक इज जस्ट लाईक दिस. आफ्टर द ब्रेकडाउन द करंट रॅपिडली इन्क्रीजेस बट द व्होल्टेज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. मग हा जो रिजन आहे या रिजनला काय म्हणतात? या रिजनला म्हणतात झीनर रिजन. झीनर रिजन, या रिजनला म्हणतात झीनर रिजन. आणि त्याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर व्होल्टेज काय असतं? हे व्होल्टेज काय आहे तुमचं? झीनर व्होल्टेज व्हीझेड. तर व्हीझेड काय असतं? नेहमी कॉन्स्टंट असतो. तो व्हीझेड इज ऑलवेज कॉन्स्टंट. मग व्होल्टेज कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंट व्होल्टेज इज अ करेक्ट आन्सर. रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे का? नाही. रेजिस्टन्स का कॉन्स्टंट नाही? बघा इथे करंट वाढतोय, करंट काय होतोय? वाढतोय. करंट वाढतोय म्हणजे रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल. म्हणजेच इथे कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे का? नाही. त्यानंतर कॉन्स्टंट करंट. आता रेजिस्टन्सच कॉन्स्टंट नाही, करंट सुद्धा कॉन्स्टंट नाही, कारण करंट वाढतोय. म्हणजे हेही चुकीचं आहे, हेही चुकीचं आहे आणि हेही चुकीचं आहे. मग काय आहे? तर कॉन्स्टंट व्होल्टेज. हे कॉन्स्टंट व्होल्टेज कुणाचं आहे? झीनरचं. कधी? रिव्हर्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर. रिव्हर्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर. ओके, रिव्हर्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुमचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं, तोपर्यंत व्होल्टेज वाढत जातं. ओके, तो क्वेश्चन नंबर 119 आणि ऑप्शन इज ए. नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द लास्ट क्वेश्चन फ्रॉम द फुल सिलेबस टेस्ट 1. ओके, काय क्वेश्चन आहे बघा. परत स्कॅनिंग रेट वाढवायचा. विच सेमीकंडक्टर पॉवर डिव्हाइस आउट ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट ट्रिगरिंग डिव्हाइस. मग मी तुम्हाला सांगितलं बघा, मग मी तुम्हाला काय सांगितलंय की असे काही ऑप्शन्स असू शकतात की जे आपण कधी बघितलेलेच नाहीत. आणि मग अशा ऑप्शन्सला घाबरून न जाता थोडा स्पेसिफिक जो अभ्यास आपण केलेला आहे त्याच्यावरनं एक लिंक लावण्याचा प्रयत्न करायचा. मग इथे पहिलं काय आहे बघा, थॅरिस्टर. थॅरिस्टर आहे, थॅरिस्टरलाच SCR पण म्हणतात. थॅरिस्टर ऍक्च्युली फॅमिली आहे आणि त्याच्यामधला SCR सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. ओके, हा रेक्टिफायर आहे म्हणजे याच्या जागी SCR असू शकला असता. त्यानंतर ट्रायॅक. ट्रायॅक इज अ बाय डायरेक्शनल डिव्हाइस विथ गेट, एनोड कॅथोड. बरोबर आहे. तसं GTO गेट टर्न ओव्हर, गेट टर्न ओव्हर. ओके, आणि ट्रायॅक सुद्धा आहे बघा. तर मग हे जे आहे हे ज्याला म्हणतो की अनडिस्क्राइब्ड किंवा आपल्या सिलेबसमध्ये न दिलेले पॉइंट्स आहेत. रालाय मॉसफेट हा सुद्धा आपल्यामध्ये नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, मॉसफेट मेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर, FET, फील्ड इफेक्ट ट्रांजिस्टर. ओके, मग ट्रिगरिंग डिव्हाइस हे थॅरिस्टर ट्रिगरिंग आहे, GTO ट्रिगरिंग आहे आणि ट्रायॅक सुद्धा स्पेसिफिकली ट्रिगरिंग आहे, ट्रिगरिंग डिव्हाइस. पण याला कुठलंही ट्रिगरिंग नसतं. कारण जर आपण बघितलं मित्रांनो, हे जे पहिले 3 ऑप्शन्स आहेत, 1 मिनिट. ओके, पहिले जे 3 ऑप्शन्स आहेत ते पहिले 3ही ऑप्शन हे पॉवर डिव्हाइसेस आहेत. हे काय आहेत? पॉवर डिव्हाइसेस आहेत. आणि पॉवर डिव्हाइसेस मध्ये या 3ही कंपोनंटला एक टर्मिनल असतो, त्याला म्हणतात गेट.
आणि या गेटच्या माध्यमातून आपण त्यांना काय करत असतो, ट्रिगर करत असतो. ओके, मग हे ट्रिगरिंग यालाही आहे, याला नाही. तर दॅट्स वाय द डी मॉसफेट. मॉसफेट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. तर मॉसफेट इज अ करेक्ट आन्सर. तो 120 क्वेश्चन नंबर फ्रॉम फुल सिलेबस टेस्ट, ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, तर दिस इज अ फुल सिलेबस टेस्ट 1. ओके, नाउ फुल सिलेबस टेस्ट 2. सेकंड टेस्ट जी होती त्याच्यामधले क्वेश्चन्स आपण आता घेणार आहोत. हे जे 10 क्वेश्चन्स आहेत हे बेंचमार्क क्वेश्चन टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला होता की ज्याच्यावरनं खूप सारे क्वेश्चन्स तयार होऊ शकतील. फुल सिलेबस टेस्ट क्वेश्चन नंबर 1. होल पॉझिटिव्ह चार्ज पोलॅरिटी particle, electrons negatively charged particle, close proximity would be tends to attract each other, repel each other, have no effect on each other and none of above. एक लक्षात ठेवायचं, होल्स काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, आणि इलेक्ट्रॉन्स काय आहेत, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. वी नो दॅट बाय स्पेसिफिक पर्टिक्युलर इलेक्ट्रिसिटी concept or we can say that fact, positive negative there is always अट्रॅक्शन. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन आणि होल्स मध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. होल्स आणि होल्स मध्ये काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असणार आहे. मग इकडे प्रॉक्सिमिटी दिलेला आहे बघा. आता ह्याचा काहीही इथे संबंध नाही. हे काही वर्ड जे आहेत तुमच्या एमसीक्यूज मध्ये अशाच प्रकारचे तुम्हाला दिसतील की ज्याच्यामध्ये घाबरून न जाता डायरेक्टली जे कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे तेवढ्यावर फक्त लक्ष द्यायचं. तर होल्स पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर. दॅट्स वाय ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. फुल सिलेबस टेस्ट मधला पहिला क्वेश्चन 112, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, आता बघा इथेच रिपेल इच अदर हे जर ऑप्शन बरोबर असतं तर त्या केसमध्ये क्वेश्चन काय असतं बघा, या इलेक्ट्रॉन होलच्या जागी काय असतं, इलेक्ट्रॉन, किंवा या इलेक्ट्रॉनच्या जागी काय असतं, होल्स. म्हणजे होल आणि होल असतं तर तुमचा हा ऑप्शन आला असता, आणि इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आला असतं तरी हाच ऑप्शन आला असता. पण इथे जर इलेक्ट्रॉन आणि होल म्हटलं किंवा होल आणि इलेक्ट्रॉन म्हटलं तर मात्र ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे. तर दिस इज नथिंग बट द करेक्ट ऑप्शन नंबर ए. Next question 113. In a semiconductor, current conduction is due to only holes, only free electrons, holes and free electrons, none of above. कन्फ्यूज करणारा हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टर मध्ये पी टाईप मटेरियल आहे एक, सेमीकंडक्टर मध्ये एन टाईप मटेरियल आहे, आणि जेव्हा आपण त्याचं कॉम्बिनेशन तयार करतो तेव्हा त्याला पीएन म्हणतो. जर आपण पी बघितला, मेजॉरिटी कॅरियर्स होल्स असतात पण तिकडे मायनॉरिटी कॅरियर सुद्धा असतात. एन बघितलं, इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स पण तिकडे मायनॉरिटी कॅरियर सुद्धा असतात. आणि इथे काय होतं, होल्स आणि इलेक्ट्रॉनचं रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे करंट कंडक्शन फक्त होल्समुळे कधीच होत नाही, करंट कंडक्शन फक्त इलेक्ट्रॉनमुळे कधीच होत नाही, कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं. आता इथे काय म्हटलंय की होल्स आणि इलेक्ट्रॉन्स, मग अशा वेळेस इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. मग त्या केसमध्ये बघा, पी रिजन वेगळा, एन रिजन वेगळा आणि पीएन रिजन वेगळा. सेमीकंडक्टर त्यांनी असं मेन्शन केलेलं नाही. इथे जर त्यांनी एन म्हटलं असतं किंवा पी म्हटलं असतं तर वी हॅव अ डेफिनेट सोल्युशन फॉर दॅट. मग अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये हे बघा, इथे नन ऑफ अबो इज अ करेक्ट आन्सर. ओके, 113 ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन, नन ऑफ अबो. कारण इथे सुद्धा कन्फ्युजन आहे, कारण मटेरियल स्पेसिफाय केलेलं नाही. नेक्स्ट क्वेश्चन 114. बॅटरी कनेक्शन्स रिक्वायर्ड टू फॉरवर्ड बायस अ पीएन जंक्शन. पीएन जंक्शन म्हटलं की डायोड आला, डायोड म्हटलं की ॲनोड आणि कॅथोड आला. आता जेव्हा ॲनोडला मी बॅटरीचा प्लस जोडतो आणि कॅथोडला मी जेव्हा बॅटरीचा मायनस जोडतो, या कनेक्शनला म्हणतात फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस. तेच जर मी रिपीट केलं म्हणजे ॲनोडला मी निगेटिव्ह जोडला आणि कॅथोडला मी पॉझिटिव्ह जोडला, याला म्हणतात रिव्हर्स बायस. ओके, विचारलेलं काय आहे, बॅटरी कनेक्शन, बॅटरी म्हणजे हे. परत त्याच्यामध्ये लक्षात घ्या, फक्त एकच असेल तर तो युनिट झाला, सेल युनिट.
आणि नंबर ऑफ सेल युनिट जर मी प्लस मायनस जसं आपण रिमोट मध्ये जोडतो तसं जर जोडलं तर त्याला आपण बॅटरी म्हणतो. ओके, मग आता इथे जरी बॅटरी म्हटलं असेल तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ते म्हणजे एक्सटर्नल सप्लाय, ते म्हणजे एक्सटर्नल बायसिंग. मग कशी जोडली पाहिजे फॉरवर्डसाठी? फॉरवर्ड विचारलं इथे. फॉरवर्डसाठी कशी जोडली पाहिजे? ॲनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह. कुठे म्हटलेलं आहे बघा. आता इथे ॲनोड कॅथोड म्हटलेलं नाही, पण त्यांनी काय म्हटलंय की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हटले. तर बघा लक्षात घ्या की निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर म्हटलेलं असेल आणि ॲनोड आणि कॅथोडही म्हटलेलं नाही, पण आपल्याला माहिती आहे की डायोड पीएन असतो, हा ॲनोड असतो, हा कॅथोड असतो. मग पीला काय जोडलं? पॉझिटिव्ह. एनला काय जोडलं? निगेटिव्ह. आता झालं फॉरवर्ड बायस. मग फॉरवर्ड बायसमध्ये बघा नन ऑफ अबो चेक करूया आपण. निगेटिव्ह टर्मिनल टू पी निगेटिव्ह जोडलंय का? नाही, म्हणजे नाही. पॉझिटिव्ह टर्मिनल टू पी, पॉझिटिव्ह टर्मिनल टू पी म्हणजे हे बरोबर आहे, पण हे सुद्धा चेक करावं लागेल आपल्याला, कारण स्पेसिफिकली त्याच्यामध्ये असंही दिलेलं असू शकतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह जोडलंय पीला आणि निगेटिव्ह जोडलंय एनला तरच त्याला फॉरवर्ड म्हणतात. फॉरवर्डसाठी मग पॉझिटिव्ह टर्मिनल पीला आणि निगेटिव्ह टर्मिनल एनला. तो दिस इज द करेक्ट आन्सर. आता याच्यामध्ये फॉरवर्डच्या जागी जर त्यांनी रिव्हर्स म्हटलं एक्झाममध्ये, रिव्हर्स असेल तर तुमचा हा ऑप्शन चुकीचा येईल. मग त्याच्यामध्ये बघा निगेटिव्ह टर्मिनल पीला आणि पॉझिटिव्ह टर्मिनल एनला. तर दिस इज द करेक्ट आन्सर. म्हणजे रिव्हर्स म्हटलं तर ऑप्शन डी असता तुमचा, आणि आता फॉरवर्ड म्हटलंय तर ऑप्शन तुमचा सी आहे. ओके, तर दिस टाइप ऑफ क्वेश्चन कॅन बी आस्क इन द एक्झामिनेशन. एकाच क्वेश्चनवरनं कितीतरी क्वेश्चन तुमचे तयार होऊ शकतात. अ रिव्हर्स बायस पीएन जंक्शन हॅज. आता आपण बघितलं की बॅटरी कशी जोडायची रिव्हर्स बायसमध्ये, फॉरवर्ड बायसमध्ये, आणि आता त्याच्याशीच रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. एक लक्षात घ्या, ही कॅरेक्टरिस्टिक आहे, ही फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे, ही रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक आहे. आता फॉरवर्डमध्ये हे व्होल्टेज असतं, हे करंट असतं. व्होल्टेज वाढवायला गेलो, करंट वाढतोय, करंट वाढतोय म्हणजे रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल. बरोबर आहे. मग आता काय म्हटलंय रिव्हर्स बायसमध्ये, इथे बघा, इथे सुद्धा करंट वाढतोय तर रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल. तो व्हेरी लो रेजिस्टन्स, व्हेरी नॅरो डिप्लेशन लेअर, ऑलमोस्ट नो करंट आणि लार्ज करंट फ्लो. कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. परत याच्यामध्ये रेजिस्टन्सचं रिलेशन बघितलं, मग या रिलेशनवरनं पटकन कुणीतरी काय करेल? व्हेरी लो रेजिस्टन्स. बरोबर आहे सर, व्हेरी लो रेजिस्टन्स नाही. करंट हा वाढतोय तर रेजिस्टन्स कमी होतोय, पण सुरुवातीला रेजिस्टन्स काय आहे? जास्त आहे. तर दिस इज नॉट अ करेक्ट आन्सर. कीप इन माइंड वी आर टॉकिंग अबाउट द रिव्हर्स बायस पीएन जंक्शन, आणि पीएन जंक्शन मध्ये करंट जो असतो तो काय असतो? मायक्रो अँपियर मध्ये, आणि फॉरवर्ड बायस मध्ये करंट जो असतो तो काय असतो? मिली अँपियर मध्ये. तो मायक्रो अँपियर करंट इज व्हेरी व्हेरी लो, तो ऑलमोस्ट नो करंट इज नथिंग बट द करेक्ट आन्सर. आता व्हेरी नॅरो डिप्लेशन लेअर, नॅरो डिप्लेशन लेअर रिव्हर्स बायस मध्ये पीला आपण निगेटिव्ह जोडतो आणि एनला आपण पॉझिटिव्ह जोडतो. आता निगेटिव्ह मध्ये पी अट्रॅक्ट करेल, पॉझिटिव्ह मध्ये एन अट्रॅक्ट करेल, म्हणजे विड्थ काय होईल? वाढेल, कमी नाही होणार, नॅरो नाही होणार. विड्थ काय असेल? जास्त असेल. तेच जर इथे रिव्हर्सच्या जागी फॉरवर्ड असतं तर मात्र इथे आपल्याला चेंज करावं लागलं असतं. या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. मग क्वेश्चन नंबर 115 is nothing but the specific, we can say that answer is almost no current. Okay, question number 16. A class A amplifier or power amplifier, power amplifier कुठले कुठले आहेत बघा? क्लास A, क्लास B, क्लास C आणि क्लास AB, हे सगळे पॉवर एम्प्लीफायर आहेत. क्लास बी लाच पुश पुल एम्प्लीफायर म्हणतात, पुश पुल एम्प्लीफायर. ओके, त्याचे वेगवेगळे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. क्लास ए पॉवर एम्प्लीफायर समटाइम्स कॉल्ड ॲज रेसिप्रोकेटिंग, सिमेट्रिकल, सिंगल एंडेड आणि डिफरन्शियल. डिफरन्शियल हे रिलेटेड आहे ऑपरेशनल एम्प्लीफायर सोबत. सिमेट्रिकल हा क्लास ए नाही, रेसिप्रोकेटिंग हा क्लास ए नाही, पण
क्लास ए अँप्लिफायर ही शेवटची स्टेज आपण बऱ्याचदा यूज करतो आणि ती कनेक्ट करत असतो आपण लाऊड स्पीकरला आणि अशा वेळेस याला आपण सिंगल एंडेड अँप्लिफायर म्हणतो. ओके, याच्यामध्ये दोन नोटेशन लक्षात घ्या. क्लास बी पुशपुल अँप्लिफायर हे काय आहे, क्लास बी लाच पुशपुल म्हणतात आणि क्लास ए ला काय म्हणतात, सिंगल एंडेड अँप्लिफायर म्हणतात. आणि डिफरन्शियल अँप्लिफायर म्हणजे कुठला मग, ऑपरेशनल अँप्लिफायरशी रिलेटेड. तो क्वेश्चन नंबर 116 ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, परत स्कॅनिंगचा रेट वाढवा. क्वेश्चन फास्ट वाचता आला पाहिजे तुम्हाला. इफ अ 3 स्टेज अँप्लिफायर, 3 स्टेजेस आहेत, हा आहे A1, हा आहे A2, हा आहे A3. नेहमी लक्षात ठेवा, द गेन इज ऑलवेज प्रॉडक्ट ऑफ अ इंडिव्हिज्युअल गेन. पण इथे काय म्हटलेलं आहे बघा, इथे इंडिव्हिज्युअल स्टेज गेन्स दिलेले आहेत 10 डेसिबल, 5 डेसिबल अँड 12 डेसिबल. 10 डेसिबल, 5 डेसिबल आणि 12 डेसिबल. हे काय आहे, हे स्पेसिफिक गेन आहे आणि त्याची टोटल गेन विचारलेली आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की ही गेन डेसिबल्स मध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण जे नेहमी फॉर्म्युला वापरतो की A1 इंटू A2 इंटू A3, मग आपण काय करतो, 10 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 12. ओके, 12 5 आर 60, 60 मल्टिप्लाइड बाय 10 600. ऑप्शन आहेच तिकडे, लिहून मोकळं होतो. तर दॅट इज अ रॉंग आन्सर. हे गेन जे आहे हे नॉर्मल गेन आहे. मग डेसिबल मध्ये दिलेलं असेल तर काय होतं, तर डेसिबल मध्ये गेन जर पॉवर गेन असेल तर आपल्याला माहिती आहे 10 log to the base 10 अँड देन पॉवर गेन, आउटपुट अपॉन इनपुट पॉवर. ही झाली तुमची डेसिबल मधली गेन. मग ह्या ज्या डेसिबल मधल्या गेन असतात ह्या सिंपल काय होत असतात, ऍड होत असतात. तो दिस इज नथिंग बट द 5 + 2 7 and this 1 + 1 2. तो 27 डेसिबल इज अ करेक्ट आन्सर. कुठे आहे, हे इथे आहे. इथे हा पॉइंट खूप लक्षात ठेवा. नॉर्मल त्यांनी जर गेन दिलेली असेल विदाउट डेसिबल, विदाउट कन्वर्जन, तो इन दॅट केस यू हॅव टू कन्सिडर दिस फॉर्म्युला. पण जर डेसिबल मध्ये दिलेली असेल तर ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही त्याला करेक्ट करायचं. क्वेश्चन नंबर 117 ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, इन एसी इक्विव्हॅलंट सर्किट. हे बघा, 2 इनपुट असतात कुठल्याही अँप्लिफायरला. एक असतो डीसी सप्लाय, जो काय करतो, त्या ट्रान्झिस्टरला ऍक्टिव्ह रिजन मध्ये काम करायला भाग पाडतो. आणि दुसरं असतं एसी सप्लाय, ज्याला त्याला अँप्लिफाय करायचं असतं, म्हणजे माईक मधनं दिलेला सिग्नल. बरोबर आहे. मग एसी इक्विव्हॅलंट सर्किट आणि डीसी इक्विव्हॅलंट सर्किट. मग एसी इक्विव्हॅलंट सर्किट मध्ये बघा, एसी इक्विव्हॅलंट सर्किट मध्ये काय होतं, तर कॅपॅसिटर कसा म्हणून काम करतो. तर कॅपॅसिटरचा फॉर्म्युला किंवा कॅपॅसिटरचं फंक्शन आपल्याला माहिती आहे. कॅपॅसिटर कसा काम करतो, कॅपॅसिटर अलोज एसी अँड कॅपॅसिटर ब्लॉक डीसी. मग कॅपॅसिटर एसी ला काय करेल, अलो करेल. पण तेच जर मी डीसी दिला तर तो काय करेल, त्याला ब्लॉक करेल. म्हणजे कॅपॅसिटर ऍक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट फॉर एसी अँड कॅपॅसिटर ऍक्ट ॲज अ ओपन सर्किट फॉर डीसी. मग क्वेश्चन काय आहे बघा, दी इक्विव्हॅलंट पर्टिक्युलर सर्किट ऑफ अ ट्रान्झिस्टर अँप्लिफायर कॅपॅसिटर आर कन्सिडर्ड ॲज. इथे एसी आहे म्हणून एसीच्या कंडिशन लक्षात घ्या. कॅपॅसिटर अलोज एसी म्हणजे कॅपॅसिटर ऍक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट. तो शॉर्ट सर्किट इज अ करेक्ट आन्सर. पण तेच जर क्वेश्चन मध्ये इथे एसीच्या जागी डीसी असतं तर कॅपॅसिटर डीसी ला काय करतो, ब्लॉक करतो. तर इट डू नॉट अलो दॅट पर्टिक्युलर पार्ट. डीसी ला तो फ्लो होऊ देणार का, नाही. इट ऍक्ट ॲज अ ओपन सर्किट. म्हणजे जर इथे डीसी असतं तर तुमचं ऑप्शन काय झालं असतं, ओपन सर्किट. ओके, स्पेसिफिकली ह्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 118, एसी दिलेला आहे म्हणून शॉर्ट सर्किट. तो ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. एकाच क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन आपण चेक केले बघा. क्वेश्चन नंबर 19, पर्पज ऑफ डीसी कंडिशन्स. आता डीसी कंडिशन्स ह्या कशासाठी असतात, आताच मी सांगितलं. 2 इनपुट असतात अँप्लिफायरला, एक डीसी सप्लाय, एक एसी सप्लाय. डीसी सप्लाय त्याला ऍक्टिव्ह रिजन मध्ये काम करण्यासाठी. तो व्हॉट इज द रोल ऑफ डीसी कंडिशन, डीसी सप्लाय जस्ट यूज टू फॉरवर्ड बायस द कलेक्टर ओनली, नो.
जंक्शन असलं पाहिजे कुठलं तरी. सेटअप द ऑपरेटिंग पॉइंट, बरोबर आहे. ही डीसी लोड लाईन, हा क्यू पॉइंट. क्यू पॉइंट शुड बी ॲट द सेंटर, आणि तो सेंटरमध्ये ठेवण्याचं काम कोण करतं? बायासिंग करते. तर डीसी कंडिशनचं काम काय आहे? सेट द ऑपरेटिंग पॉइंट ॲट द सेंटर, नॉट रिव्हर्स बायस द इमिटर and not this particular answer. Okay, so this is nothing but the question number 119 and option B is a correct option. Next question, the value of stability factor for a base resistor bias is. आता stability factor, yes, what is stability factor? It is a ratio of change in collector current to change in leakage current. This is a stability factor and the value of stability factor should be 1. ओके, मग आता जर आपण रेजिस्टर बायस किंवा बेस रेजिस्टर बायस बघितलं, बघा व्होल्टेज डिवायडर मेथड आहे एक, व्होल्टेज डिवायडर मेथड एक आहे, बेस रेजिस्टर मेथड. बेस रेजिस्टर मेथड ह्या कशाच्या मेथड्स आहेत? या बायासिंगच्या मेथड्स आहेत, ट्रान्झिस्टरला बायासिंगच्या. तर स्टॅबिलिटी फॅक्टर किती असतो? RB बीटा प्लस 1, बीटा प्लस 1, बीटा प्लस 1 RC and 1 minus बीटा. ओके, तो what is the correct answer? Correct answer is nothing but the बीटा प्लस 1. आता या प्रकारचे जर क्वेश्चन आले तर घाबरून न जाता एक स्पेसिफिक रिलेशन बघायचं, कारण स्टॅबिलिटी फॅक्टर तुम्हाला माहिती असेल आणि स्टॅबिलिटी फॅक्टरशी रिलेटेड ही टर्म आहे. ओके, जर वाटत असेल की नाही हे रीड करण्यात आलेलं नाही किंवा माहितीच नाही तर just skip that particular part. So 120 question number and option B is the correct answer. When an AC signal is applied to an amplifier, the operating point moves along. आता AC कंडिशनशी रिलेटेड आहे, म्हणजे दोन प्रकारच्या लोड लाईन्स आहेत बघा, एक आहे डीसी लोड लाईन, एक आहे एसी लोड लाईन. डीसी कंडिशन कोण डिफाइन करतं? डीसी लोड लाईन. आणि एसी कंडिशन कोण डिफाइन करतं? एसी लोड लाईन. विचारलं काय आहे? एसी सिग्नल. मग एसी सिग्नल दिला तर क्यू पॉइंट एसी लाईन वरतीच तो रोल होईल. तो बी इज अ करेक्ट आन्सर. 121 ऑप्शन बी इज अ करेक्ट. ओके, तेच जर इथे एसीच्या जागी त्यांनी डीसी म्हटलं असतं तर युअर आन्सर इज डीसी लोड लाईन. ओके, तो दिस इज नथिंग बट द स्पेसिफिक फुल सिलेबस टेस्ट 2. 1 बघितली, 2 बघितली, क्वेश्चन बघा, क्वेश्चनचे लेवल्स बघा. आता शेवटचे 10 क्वेश्चन आपण बघतोय फुल सिलेबस टेस्ट मधले. क्वेश्चन नंबर 111, झीनर डायोड. झीनर डायोडच्या ऍप्लिकेशन वरचा क्वेश्चन आहे. माहिती आहे आपल्याला की झीनर डायोड यूज ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर, it is used as a voltage protecting circuit, it is used as a constant voltage supply, it is used as a regulator, it is used as a stabilizer. याच्यापैकी काही आहे का चेक करायचं. बॅटरी म्हणून काम करतो का? नाही. बॅटरी म्हणून कोण काम करतं? डीसी बॅटरी म्हणून कॅपॅसिटर काम करतो. हॅज अ कॉन्स्टंट व्होल्टेज इन द ब्रेकडाऊन रिजन. यस, करेक्ट. आपण आत्ताच कॅरेक्टरिस्टिक काढली होती बघा, हे अशी. तर या रिजन मध्ये, ब्रेकडाऊन रिजन मध्ये तो काय करतो? कॉन्स्टंट व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. हे जे व्होल्टेज आहे हे कॉन्स्टंट व्होल्टेज किती असतं? VZ. हॅज अ बॅरियर पोटेन्शियल 1 व्होल्ट. नो नीड टू गो फॉर दिस वन. अँड इट इज अ फॉरवर्ड बायस. डेफिनेटली इथे जर रिव्हर्स बायस असतं देन इट इज ओके, बट इट इज नॉट अ रिव्हर्स बायस डायोड, सॉरी फॉरवर्ड बायस डायोड. इट इज अ रिव्हर्स बायस डायोड. तो क्वेश्चन नंबर 111 ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 112. ओके, UJT समटाइम कॉल्ड ॲज. कन्स्ट्रक्शन मध्ये लक्षात घ्या, UJT P region, N region, emitter, base 1, base 2. How many base are there? 2. So this is a PN junction, this is a PN junction. म्हणजे दोन स्पेसिफिक बेस आहे. हा बेस 2 आहे, हा बेस 1 आहे. तो इट इज अ डबल बेस्ड डिव्हाइस. तो डबल बेस इज अ करेक्ट आन्सर. तुम्ही म्हणाल सर हाय रेजिस्टन्स नाही का? तर हाय रेजिस्टन्स इनिशियली असतो, पण एकदा का तो ट्रिगर झाला की त्याचा रेजिस्टन्स काय होतो? चेंज होतो, तो व्हेरी होतो. त्याच्यामुळे हे स्पेसिफिक आन्सर करेक्ट नाही आहे. तो क्वेश्चन नंबर 112 अँड ऑप्शन सी इज लो रेजिस्टन्स नाही, सिंगल फेज नाही. क्वेश्चन नंबर 113, नी व्होल्टेज ऑफ सिलिकॉन डायोड. सगळ्यात सोपा क्वेश्चन. व्हिडिओ पॉज करा आणि मार्क करा किती आहे आन्सर. ओके, सिलिकॉन दिलेला आहे.
आले आन्सर. सिलिकॉन असेल तर 0.7 व्होल्ट. जर याच्या जागी जर्मेनियम दिलं तर किती असेल? 0.3 व्होल्ट. लक्षात घ्या. 0.2 हे ऑप्शन कधी असतं? जर जर्मेनियम असतं तर. आणि 0.7 काय आहे? सिलिकॉन. एवढा सोपा क्वेश्चन येणार नाही. अ फील्ड प्रोग्रामेबल रॉम रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी की ज्या मेमरी मधला डेटा फक्त आपण रीड करू शकतो. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी की ज्याच्यामधला कुठलाही डेटा सेम क्लॉक सायकलला आपण ऍक्सेस करू शकतो. तर रॉम इज नथिंग बट द रीड ओनली मेमरी. आणि त्याच्यात प्रोग्रामेबल, तर इट इज अ प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. कुठे दिसतंय? इथे दिसतंय. हेही चुकीचं आन्सर आहे, हेही चुकीचं आन्सर आहे, हेही चुकीचं आन्सर आहे. आता या केसमध्ये तुमचे ऑप्शन्स काय असू शकतात बघा. ई रॉम असू शकतात. इलेक्ट्रिकली इरेजेबल रीड ओनली मेमरी. काही मेमरी व्हर्साटाईल असतात, काही नॉन व्हर्साटाईल असतात. म्हणजे बॅटरी जर डिस्कनेक्ट झाली किंवा पॉवर सप्लाय गेला तर काही डेटा हा डिस्टर्ब होतो, काही डेटा हा डिलीट होतो. तर दॅट इज नथिंग बट द स्पेसिफिक वी कॅन से दॅट द टाइप ऑफ मेमरी. काही याला मॅग्नेटिकली करू शकतो, काही याला इलेक्ट्रिकली आपण इंटरप्ट करू शकतो. इथे लक्षात घ्या प्रोग्रामेबल आहे, तर दॅट्स वाय इट इज अ पी रॉम. वेगवेगळ्या टाइप्सच्या मेमरीज तुमच्या मायक्रो प्रोसेसरमध्ये दिलेल्या आहेत बघा. तर त्या रीड करा. त्याच्यावरती फुल फॉर्म एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल रॅम असेल, रॉम असेल, इप्रॉम असेल. ओके, इप्रॉम PROM. ओके, किंवा ई स्क्वेअर रॉम असेल. तर ह्या टाईपचे जे आहेत या सगळ्यांचे फुल फॉर्म बघून ठेवा एकदा. ओके, क्वेश्चन नंबर 114 ऑप्शन बी इज करेक्ट. Question number 15. All of the following are basic op-amp input modes of the operation except. ऑपरेशनल एम्प्लिफायरवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. डिजिटल किंवा लॉजिक गेटवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूपच कमी आहे. तरी हा क्वेश्चन फुल सिलेबस टेस्टमध्ये होता. तर लक्षात घ्या, हा तुमचा ऑपरेशनल एम्प्लिफायर आहे. ओके, ऑपरेशनल एम्प्लिफायरचे काही आयडियल कॅरेक्टरिस्टिक आहे, तेवढ्या फक्त लक्षात घ्या. याच्यामध्ये काय आहे? याची जी व्होल्टेज गेन आहे ऑपॅम्पची ती इन्फानाइट आहे. त्यानंतर याची जी बँडविड्थ आहे ती सुद्धा काय आहे? इन्फानाइट आहे. याचं जे इनपुट रेजिस्टन्स आहे ते काय आहे? इन्फानाइट आहे. हे बघा, हे इनपुट मोठं आहे म्हणजे इनपुट रेजिस्टन्स काय आहे? इन्फानाइट. पण आउटपुटला काय होत जातंय? कमी होत जात आहे आणि इथे 0 झालं. तर आउटपुट रेजिस्टन्स जो आहे तो काय आहे? 0 आहे. ह्याला काय म्हणतात? याला म्हणतात आयडियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर. याच्यावरती क्वेश्चन जर आला तर जायला नको, ऑपॅम्प वर क्वेश्चन येणार नाही. मग आता क्वेश्चन काय आहे? फॉलोइंग बेसिक ऑपॅम्प इनपुट मोड्स आर. मग इनपुट मोड बघा, हे एक टर्मिनल आहे, हे एक टर्मिनल, 2 टर्मिनल आहे. मग 2 टर्मिनल मध्ये सिंगल एंडेड आहे का? नाही. मग सिंगल एंडेड नाही. इन्व्हर्टिंग मोड आहे त्याला, कारण या टर्मिनलला म्हणतात इन्व्हर्टिंग आणि याला म्हणतात नॉन इन्व्हर्टिंग. तर इन्व्हर्टिंग त्याचा पार्ट आहे, डबल एंडेड त्याचा पार्ट स्पेसिफिकली. ओके, आणि कॉमन मोड, याच्यामध्ये कॉमन मोड सुद्धा असतो. तर हे बेसिकली लक्षात घ्या तुम्ही की ह्या कॅरेक्टरिस्टिकवर जर क्वेश्चन आला तर मात्र तुम्ही अटेंड करा त्याला. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया रिलेटेड टू द क्वेश्चन नंबर 115 ऑपरेशनल एम्प्लिफायर. 116 व्हॉट इज द आउटपुट वेवफॉर्म ऑफ UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर. ऍक्च्युअल फुल सिलेबस टेस्ट मध्ये इथे क्वेश्चन हा इनकम्प्लीट दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तिथे इश्यू असेल की क्वेश्चनच इनकम्प्लीट होता. तर UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटरशी रिलेटेड क्वेश्चन होता. तुमचे जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी ट्रँग्युलर वेव्ह किंवा ट्रँगल वेव्ह हे आन्सर दिलेलं आहे. जर हा क्वेश्चन असेल आउटपुट वेवफॉर्म ऑफ UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर, तर कॅपॅसिटरच्या अक्रॉस ज्या वेवफॉर्म मिळतात आपल्याला तर त्या ह्या अशा मिळतात. ओके, तर दिस इज अ झिगझॅग वेव्ह किंवा याला म्हणतात सॉटूथ, कर्वतीसारख्या आहेत या. तर दिस इज नथिंग बट द आन्सर फॉर दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन. UJT रिलॅक्सेशन हा UJTचा भाग आहे. UJT सोपा टॉपिक आहे, त्याच्यामधले सगळे पॉइंट्स करा, तुम्हाला नक्की त्याचे मार्क्स मिळतील. क्वेश्चन नंबर 116 साठी तुमचं जे आन्सर आहे ते आहे डी. क्वेश्चन नंबर 117 व्होल्टेज फॉलोअर.
आता व्होल्टेज फॉलोअर अशी जी एक दुसरी टर्म तुम्ही ऐकली असेल, इमिटर फॉलोअर. इमिटर फॉलोअर. आता इमिटर फॉलोअर काय आहे? इमिटर फॉलोअर आहे कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. इथे क्वेश्चन आहे व्होल्टेज फॉलोअर हॅज अ व्होल्टेज गेन 1, हॅज ऑल ऑफ अबो, इज इन्व्हर्टिंग, सॉरी नॉन इन्व्हर्टिंग, हॅज नो फीडबॅक रेजिस्टर. ओके, तर इमिटर फॉलोअर जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही बेसिकली कुठलाही फीडबॅक जो आहे तो नसतो. तो दिस इज नथिंग बट द करेक्ट आन्सर. अगेन इट इज रिलेटेड विथ ऑपरेशनल एम्प्लिफायर आणि मी तुम्हाला सांगितलं ऑपरेशनल एम्प्लिफायरवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. हा लॉजिक गेटवर क्वेश्चन आहे. दी ओनली फंक्शन ऑफ द नॉट गेट इज. नॉट गेटचा सिम्बॉल बघा, एक बबल असतं इथे. एकमेव लॉजिक गेट आहे ज्याच्यामध्ये एकच इनपुट आहे आणि डायरेक्ट आउटपुट आहे. इनपुटला 1 दिला आउटपुटला 0 मिळतं, इनपुटला 0 दिला आउटपुटला 1 मिळतं. म्हणजे आउटपुट कसं मिळतं? कॉम्प्लिमेंट होऊन मिळतं. ओके, तो इट इज नथिंग बट द स्टॉप सिग्नल. रॉंग. ऍक्ट ॲज अ युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट नाही. नॅन्ड आणि नॉर हे युनिव्हर्सल लॉजिक गेट्स आहेत. म्हणजे जर इथे नॉटच्या जागी हे असतं तर मात्र तुमचं हे ऑप्शन बरोबर असतं. इन्व्हर्ट इनपुट सिग्नल. आताच मी सांगितलं 1 ला 0 करतो, 0 ला 1 करतो, म्हणजे इट इन्व्हर्ट द इनपुट सिग्नल. हे तर नाहीच. तो क्वेश्चन नंबर 118 ऑप्शन बी, सॉरी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, सहजासहजी या टाईपचे क्वेश्चन्स येणार नाहीत. इथे बेसिकली 3 लॉजिक गेट्स आहेत, अँड ऑर नॉट. ओके, आणि हे 2 जे आहेत हे युनिव्हर्सल लॉजिक गेट्स आहेत. क्वेश्चन नंबर 119 डिजिटल सर्किट कॅन बी मेड बाय रिपीटेड यूज ऑफ. परत एकदा, नॅन्ड गेट इज अ युनिव्हर्सल गेट अँड युनिव्हर्सल गेट व्हाय इट इज कॉल्ड? बिकॉज ऑल टाइप्स ऑफ अँड असेल, ऑर असेल, नॉट असेल, ओके, एक्सऑर असेल, एक्स नॉर असेल, ह्या सगळ्या टाईपचे जे लॉजिक गेट्स आहेत हे लॉजिक गेट्स फक्त एका गेटपासून तयार होऊ शकतात. नॅन्ड किंवा नॉर पासून तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे याला काय म्हणतात? युनिव्हर्सल लॉजिक गेट. ओके, मग रिपीटेड यूज करतो आपण याचा आणि डिजिटल सर्किट तयार करतो, ज्याला आपण DIC म्हणतो किंवा डिजिटल इंटिग्रेटेड सर्किट. ओके, नॉट गेट रॉंग आन्सर आहे, ऑर गेट रॉंग आहे आणि नन ऑफ अबोव इज ऑल्सो रॉंग. 119 ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 120 अ वेव ऑफ इट्स ओन इज द मल्टी व्हायब्रेटर. 3 टाईपचे मल्टी व्हायब्रेटर आहे, मोनोस्टेबल, अस्टेबल आणि बायस्टेबल. मोनोस्टेबल म्हणजे जी काही पल्स आहे ती एकच स्टेबल स्टेट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ती किती स्टेबल स्टेट आहे? 1. बायस्टेबल मध्ये काय आहे तर 2 स्टेट ज्या आहेत त्या स्टेबल आहेत, 2 स्टेबल. आणि अस्टेबल मध्ये काय आहे? एकही स्टेट स्टेबल नाही. स्टेबल म्हणजे आउटपुटचं जे स्पेसिफिक पल्स आहे किंवा स्पाइक आहे जो कसा आहे. तर या केसमध्ये लक्षात घ्या, वेव्ह ऑफ इट्स ओन, तर बायस्टेबल जे आहे त्याच्यामध्ये तो मल्टी व्हायब्रेटर हा वेव्ह फॉर्म कंप्लीट देतो. तर ऑप्शन 120 साठी सी जो आहे दॅट इज अ कंप्लीट. आता हा मल्टी व्हायब्रेटर म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर आहे, त्याच्यामुळे एवढ्या डीप मध्ये क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूपच कमी आहे. तरी पण एखादा जर असा क्वेश्चन आला आणि हाच आला तर त्या केसमध्ये आन्सर लक्षात ठेवा. ओके, आपण 3 फुल सिलेबस टेस्ट बघितल्या मित्रांनो. 3 फुल सिलेबस टेस्ट मध्ये 30 क्वेश्चन झालेले आहेत. पण जर ते 3 क्वेश्चन व्यवस्थित तुम्ही एकदा परत रिकॉल केले तर तुम्हाला 60 क्वेश्चन्स हे तयार होतील. कारण एका क्वेश्चनचे 4 ऑप्शन्स आहेत, म्हणजे अजूनही क्वेश्चन त्याच्यामध्ये तयार होतात. एक्झाम एकदम 2 दिवसावर येऊन आलेली आहे किंवा ठेपलेली आहे. त्याच्यामुळे आता रेफरन्स बुक, नोट्स, कन्सेप्ट, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्ससाठी न जाता जास्तीत जास्त MCQ कसे सॉल्व करता येईल, जास्तीत जास्त MCQ रिकॉल कसे करता येईल, म्हणजे एकदा जर वाचला असेल MCQ आणि तोच जर MCQ एक्झाम मध्ये आला तर ते मार्क जायला नको. ओके, तर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 10 क्वेश्चन्स येणार आहेत. आपण
करेक्ट ॲक्युरेसी जी आहे 80% कन्सिडर करूया, मी फक्त बोलतोय इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्ससाठी, तर 8 क्वेश्चन तुमचे बरोबर आलेच पाहिजेत. शांत डोक्याने प्रत्येक MCQ व्यवस्थित रीड करून सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला साधारणतः 80% ॲक्युरेसी त्याच्यामध्ये मिळेल. आणि 20 पैकी एक 16 ते 18 मार्क जरी तुम्हाला मिळाले तर डेफिनेटली दॅट मार्क्स is the difference between the selected candidate and non-selected candidate. Okay, so best of luck for your examination. Thank you very much.